नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो 10वी विज्ञान 1 म्हणजेच 10वीचा जो विज्ञानचा बुक आपण स्टेट बोर्ड अभ्यासतोय आणि त्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 आहेत अशा. ठीक आहे. सो त्यामध्ये ह्या स्टेट बोर्ड संदर्भात आपण 1 ते 5 टॉपिक या आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे टॉपिक्स आहेत आणि त्याच्या संदर्भात जे एक्झाम ओरिएंटेड पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करतोय. ओके. सो बघा, सर्वप्रथम आपण बघूया प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असा हा टॉपिक आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण रिफ्लेक्शन बघितलं, म्हणजे प्रकाशाचे परावर्तन संदर्भात टॉपिक म्हणजे गोष्टी आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितल्या होत्या. आधीच्या म्हणजे 9वीच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. सो आता आपण प्रकाशाचे अपवर्तन बघतोय, म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, तर प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच काय म्हणतात, प्रकाशाचे अपवर्तन. सो ज्यावेळी प्रकाश जो आहे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो, तर त्यावेळी त्याची दिशा जी आहे, ठीक आहे, ती दिशा काय होते, चेंज होते. दिशा चेंज होते, याला आपण काय म्हणतो, तर प्रकाशाचे अपवर्तन. सो त्या संदर्भात जर आपण बघितलं तर या ठिकाणी समजा एक माध्यम हवा आहे आणि एक माध्यम काय आहे, काच. सो ज्यावेळी हवा या माध्यमातून प्रकाश किरण जातो त्यावेळी त्याची दिशा बदलते. हवा या माध्यमातून जो प्रकाश किरण आहे जो काच या माध्यमातून जातो तेव्हा तो म्हणजे मूळ दिशेच्या सरळ न जाता, बघा ही जी सरळ दिशा आहे, परंतु आता तो थोडीशी त्याची दिशा चेंज होते आणि दिशा बदलते. ओके. सो यालाच आपण काय म्हणतो, प्रकाशाचे अपवर्तन. ओके. इतकाच पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सो याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट, सर्वप्रथम अपवर्तनाचे नियम आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. सो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये बघा की समजा एखाद्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाश प्रवेश करतो. सो त्या म्हणजे आधीच्या माध्यमामध्ये हवा माध्यमामध्ये जो किरण असतो, सुरुवातीला आपण जो किरण बघा या ठिकाणी त्याला अपाती किरण म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या माध्यमात जो किरण जातो त्याला काय म्हणतात, अपवर्तित किरण, आणि ही या ठिकाणी स्तंभिका आहे. सो यावरून हे अपवर्तनाचे नियम जे होतात ते बघा, अपाती किरण व अपवर्तित किरण अपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. ओके. आणि ते तीनही म्हणजे अपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका या एकाच प्रतलात असतात. असा अपवर्तनाचे नियम आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरा नियम जो आहे बघा काय, तर दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता म्हणजे या ठिकाणी आपण हवा आणि काच ही माध्यमाची जोडी कन्सिडर केली तर म्हणजेच हवा आणि काच बघा, तर साइन I व साइन R यांचे गुणोत्तर स्थिर असते. म्हणजे त्याच्या संदर्भात साइन I आणि साइन R चे गुणधर्म सेम असते. म्हणजे या ठिकाणी I म्हणजे काय, तर हा जो अपाती किरण आणि ही स्तंभिका यांच्यामधला कोन, आणि R म्हणजे काय, तर ही स्तंभिका आणि हा अपवर्तित कोन यांच्यामधला अपवर्तित किरण यामधला कोन. ओके. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. या ठिकाणी बघा अपवर्तनांक म्हणजे काय. ठीक आहे. अपवर्तनांक म्हणजे काय, तर अपवर्तनांक म्हणजे काय की प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेने बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. म्हणजे प्रकाश किरण जेव्हा वेगवेगळ्या माध्यमात प्रवेश करतो, ठीक आहे, सो प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण हे वेगवेगळे असते. म्हणजे डिपेंड ऑन माध्यम ते काय असतं, म्हणजे दिशा बदलण्याचं परिणाम जे असतं ते वेगळं असतं. ठीक आहे. सो ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असतो. आणि वेगवेगळ्या माध्यमांकरिता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठीही अपवर्तनांक हा वेगळा असतो. ठीक आहे. बघा, म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रकाशाचे आपण 7 विविध रंगांमध्ये विभक्तीकरण करतो. ओके, किंवा होते. सो त्या 7 प्रकारच्या रंगांचा अपवर्तनांक वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळा असतो, किंवा एकाच माध्यमामध्ये 7ही रंगांचा अपवर्तनांक वेगळा असतो. बघा, मग काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भात अपवर्तनांक आपण खाली बघणार आहोत. सो बघा, मग निर्वाताच्या
संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. काय म्हणतात? निरपेक्ष अपवर्तनांक. आणि माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. म्हणजे त्या माध्यमातून एखादा प्रकाश किरण किती वेगाने जातो त्याच्यावर त्याचा अपवर्तनांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा अवलंबून असतो. ओके. सो या बॉक्समध्ये आपल्याला दिलं बघा, आपण बघितलं की साइन आय आणि साइन आर यांचे गुणोत्तर काय असतं? स्थिरांक असतं, म्हणजे त्याला एन म्हणतात. ठीक आहे. तर या ठिकाणी एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. ठीक आहे. मग जर या ठिकाणी पहिलं माध्यम हवा घेतलं बघा, पहिलं माध्यम हवा घेतलं तर हवा या माध्यमाच्या संदर्भात दुसरं माध्यम म्हणजे काच या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. ठीक आहे, आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे साइन आय आणि साइन आर काढलं तर आपल्याला दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक मिळतो आणि ह्यालाच काय म्हणतात? स्नेलचा नियम किंवा स्नेलचा लॉ. ओके. सो स्नेलचा लॉ संदर्भात स्नेलचा लॉ हा प्रकाशाच्या अपवर्तनांका संदर्भात आहे, हे सर्वप्रथम लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो बघा, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पदार्थ आणि त्यांच्यामध्ये असलेला प्रकाशाचा अपवर्तनांक किती आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. बघा, हवेचा अपवर्तनांक किती आहे? 1.0003 जवळपास 1 संदर्भात. बर्फाचं किती आहे? 1.31. पाणी याचा अपवर्तनांक 1.33. अल्कोहोलचं 1.36. केरोसिनचं 1.39. त्यानंतर बघा, फ्युज्ड क्वार्ट्ज याचं किती आहे? 1.46. तर टर्पेंटाईन तेल किती? 1.47. बेन्झिनचं 1.50. त्यानंतर क्राऊन काच 1.52. खनिज मिठाचा जो अपवर्तनांक आहे 1.54. सो याच्यानंतर बघा, कार्बन डायसल्फाईड 1.63. त्यानंतर घन फ्लिंट काच 1.66. माणिक लाल रत्न किती आहे? 1.76. नीलम रत्न 1.76 आणि हिराचं किती आहे? तर 2.42. ओके. सो असे हे वेगवेगळ्या पदार्थांचे अपवर्तनांक या ठिकाणी दिलेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो बघा, जर आपण बघितलं की बघा या ठिकाणी पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे काय, तर अशा पद्धतीने ही नोटिंग असेल तर त्याचा आपण अर्थ काय घ्यायचा की पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. बरोबर. म्हणजेच काय, तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी असलेले गुणोत्तर. बघा, ज्यावेळी आपल्याला पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा असतो. ठीक आहे. त्यावेळी आपण काय घेतो, तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी गुणोत्तर काढतो आणि त्यावेळी आपल्याला तो अपवर्तनांक मिळतो. ओके. सो जर आपण बघितलं की अपवर्तनांक बरोबर काय, तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 आणि दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v2. मग पहिलं माध्यम जर हवा असेल तर दुसरं माध्यम काय असेल? काच. तर या ठिकाणी दुसऱ्या माध्यमाचा आपल्याला आवर्तनांक मिळतो. ओके. हे इथे फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला काही इथे नियम किंवा रूल्स लक्षात ठेवायचे आहेत कशा पद्धतीने. सो बघा, जर बघायला गेलं तर माध्यम हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे विरल माध्यम असतो आणि दुसरा असतो घन माध्यम. सो याच्यापैकी कोणता ना कोणता घन आणि विरल असणार एकमेकांपेक्षा, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो बघा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो, बघा जेव्हा प्रकाश किरण जो आहे विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजे ज्यावेळी समजा हवा हे माध्यम विरल आहे आणि काच हे थोडंसं घन माध्यम आहे. बरोबर. सो त्यावेळी विरल माध्यमातून हवा जेव्हा जाते दुसरी घन माध्यमात, त्यामुळे तो कुठं स्तंभिकेकडे झुकतो. बरोबर. म्हणजे यामध्ये बघा, सो घन माध्यमाचा मध्ये प्रकाशाचा वेग कसा असेल? कमी असेल. ठीक आहे. म्हणजेच काय की ज्यावेळी आपण दुसरं काय लक्षात घ्यायचं की जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो त्यावेळी त्याचा वेग कमी होतो. वेग काय होतो? कमी होतो आणि त्यामुळे तो स्तंभिकेकडे झुकतो. आणि पुढे त्याच्या विरुद्ध जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो. म्हणजे बघा, आता घन माध्यम म्हणजे काच, ओके, आणि विरल माध्यम म्हणजे हवा. सो या
घन माध्यम, समजा पहिला आपण तो याच्यातून आला, ठीक आहे, विरल माध्यमातून आला घन माध्यमामध्ये, बरोबर. मग त्यांनी काय केली, दिशा चेंज केली, समजा ही जी दिशा आहे ती चेंज केली, आणि पुन्हा मग तो घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा त्याची दिशा पुन्हा चेंज होते, बरोबर. काय होतं, तर ह्यावेळी मग याचा प्रकाशाचा वेग कमी होतो आणि या ठिकाणी तो पुन्हा वाढतो, बरोबर ना, बाहेर निघाल्यावर. सो पुन्हा तो काय करतो, मग स्तंभिकेपासून दूर जातो. तर या ठिकाणी बघा, स्तंभिकेपासून दूर जातो. आणि एक कंडिशन अशी आहे, म्हणजे की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप अपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही आणि अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. म्हणजे जर लंब स्वरूपात म्हणजे उभ्या स्वरूपात जर प्रकाश किरण त्या विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो तर त्याचा कुठल्याही प्रकारचा दिशा बदलत नाही, म्हणजे त्याचं अपवर्तन होत नाही. हे 3 नियम आपल्याला आपल्या एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. आयोग डिरेक्टली म्हणजे ॲज इट इज अशा पद्धतीने आपल्याला विचारू शकतो. पण आणि जर फसवायचं झालं तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, विरल आणि घन, विरल टू घन असेल, बघा लक्षात ठेवायचं, विरल टू घन असेल तर आपल्याला माहिती आहे की जो प्रकाश किरण आहे तो स्तंभिकेकडे झुकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला फसवायचं असेल तर आयोग काय देऊ शकतो, स्तंभिकेपासून दूर जातो या ठिकाणी आणि या ठिकाणी स्तंभिके जवळ जातो. सो जर हे चेंज करून दिलं तर स्टेटमेंट रॉंग असणार, हे आपण व्यवस्थित ओळखायचं, ठीक आहे. त्यानंतर बघा की आपण बघतो की आकाशामध्ये ताऱ्यांचे लुकलुकणे, ठीक आहे. सो सर्वप्रथम आपल्याला आयोग काय विचारेल की खालील उदाहरणे ही कोणत्या प्रकाराचे आहेत, म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन किंवा प्रकाशाचे परावर्तन. सो ताऱ्यांचे लुकलुकणे हा जो प्रकार होतो हा प्रकाशाच्या अपवर्तनांकावर म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवर डिपेंड असतो, ठीक आहे. प्रकाशाचे अपवर्तनांक याचं उदाहरण आहे बघा. त्यानंतर मृगजळ सुद्धा प्रकाशाच्या अपवर्तनांवर आधारित उदाहरण आहे. त्यानंतर होळीच्या वेळी जी आग असते आणि आगीच्या मध्ये जर बघितलं तर वस्तू हलताना दिसतात, ते सुद्धा प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. सो मृगजळा संदर्भात बघा या ठिकाणी आपल्याला काही कन्सेप्ट दिलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर थोड्या प्रमाणात परिणाम होत असतो बघा. मग काय होतं की रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील तसेच ज्वालांवरील हवा गरम असल्याने विरल असते. जर हवा तापली तर हवा प्रसरण पावते आणि मग ती काय होते, तिचं माध्यम जे आहे ते विरल होतं व तिचा अपवर्तनांक कमी असतो. म्हणजे जेवढा माध्यम बघा लक्षात काय घ्यायचं की जेवढं माध्यम विरल असतं तेवढा त्याचा अपवर्तनांक काय होतो, कमी होत जातो, आणि जेवढं माध्यम घन होत जातं त्याचा अपवर्तनांक वाढत जातो. फॉर एक्झाम्पल आपण बघतो हवा आणि हिरा यांच्यातलं जर बघितलं तर हवा विरल असते म्हणून हवेचा अपवर्तनांक जवळजवळ 1.03 आणि हिरा जो आहे त्याचा आपण बघितलं 2.52 समथिंग. ओके. सो म्हणजे आपण इथे काय लक्षात घेतो की जेवढं माध्यम विरल तेवढं अपवर्तनांक कमी, प्रकाशाचा वेग जास्त, आणि जेवढं माध्यम घन तेवढा त्याचा अपवर्तनांक जास्त आणि त्यामध्ये प्रकाशाचा वेग कमी. सो हा व्यवस्थित आपला रिलेशन लक्षात ठेवून द्यायचा, बरोबर. बघा उंचीप्रमाणे विरलता कमी होत जाते. आता जर बघितलं हा समजा एखादी रस्त्यालगत हवा आहे तर तिचं जे तापमान असणार आहे जास्त असणार आहे, त्यामुळे ते असं विरल असणार, परंतु जसजसं वरती जावं तर तसं तो तापमान जे आहे ते हवेचं काय होणार आहे, कमी होणार. मग या ठिकाणी जर आपण बघूया हवेची घनता किंवा हवा घन असेल, बरोबर, म्हणजे हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. अशी कन्सेप्ट आहे ती. तर उंचीप्रमाणे विरलता कमी होत जाते का, तर उंचीप्रमाणे तापमान कमी होतं म्हणून हवा कमी प्रसरण पावते आणि अपवर्तनांक वाढत जातो. बघा उंचीप्रमाणे विरलता कमी होत जाते आणि अपवर्तनांक वाढत जातो. ओके. सो हे जमते. मग बघा याच फिनॉमिना या ठिकाणी जर बघितलं ना तर प्रकाशाचा जो घन माध्यमामध्ये आपण बघितलं की या ठिकाणी घन माध्यम आणि या ठिकाणी विरल माध्यम अशी सिच्युएशन तिथे क्रिएट होते मृगजळाच्या वेळी. तर त्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी प्रकाश किरण आणि या घन माध्यमातून जेव्हा विरल माध्यमात जातात तेव्हा ते आज काय होतं, स्तंभिकेपासून दूर जातात, म्हणजे त्यांचा वेग वाढतो. अशा पद्धतीने ही रचना होते. मग बघा दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या
प्रतिमेकडून आल्यासारख्या भासतात, यालाच मृगजळ म्हणतात. म्हणजे ह्यावेळी जेव्हा दूर जी वस्तू आहे तिचे प्रकाशकिरण आपल्याला काय वाटतं की जमिनीकडून आल्यासारखे, तर हे अपवर्तनांक ह्या हवेच्या तापमानातील फरकामुळे होतं आणि म्हणून आपल्याला काय दिसतात मृगजळ. बरोबर. मग आपण लांबून आपल्याला दिसतात पण जवळ गेल्यावर तिथं काहीच नसतं. सो मृगजळ सुद्धा एक कसलं उदाहरण आहे तर प्रकाशाच्या अपवर्तनांकाचं. ठीक आहे. मग बघा, आणि ज्या होळीच्या ज्वालांपलीकडे ज्या वस्तू आपल्याला हलताना दिसतात ते सुद्धा प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण आहे. मग वातावरणाच्या प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे होय. ओके. मग ते सुद्धा कशा प्रकारे होतं तर तारे हे स्वयंप्रकाशित असतात. बरोबर. सो आणि ते आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असतात. मग आणि त्यामुळे ते बिंदू स्रोत असलेले जाणवतात. सो वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो. बघा, या अशा स्टेटमेंट आहेत ना, या पण आपल्यासाठी कधी कधी महत्त्वाच्या असतात. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो कारण हवेची घनता वाढत जाते. ठीक आहे. आणि वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळं, तारका प्रकाश जो आहे स्तंभिकेकडे झुकल्यामुळं, ठीक आहे, तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचे भासते. सुरुवातीला काय होतं की तारा जो आहे त्याच्या स्थितीमुळे का, त्याची मूळ स्थिती समजा ही असेल तर थोडासा उंचावर असण्याचे भासते. ओके. मग बघा, ताऱ्याची ही जी आभासी स्थिती आहे ही म्हणजे स्थिर नसून ती स्थिर राहत नाही, ती किंचितशी बदलत राहते. म्हणून तिची ही का आपल्याला सतत होणारी हालचाल तसेच घनता व तापमानामध्ये बदलामुळे वातावरणात स्थिर नसते. कारण का, हवेची सतत होणारी हालचाल तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते आणि त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो आणि अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती ही प्रखरता सतत बदलत असते व त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात. ओके. सो हे ताऱ्याचे लुकलुकणे विशेष लक्षात ठेवायचं. ताऱ्याचे लुकलुकणे, त्यानंतर आपण बघितलं मृगजळ, आणि अजून एक उदाहरण आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे की बघा, सूर्योदय होणे म्हणजे सूर्याच्या क्षितिजाच्या वर येणे असे आपण म्हणतो. परंतु बघा, सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना त्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीवरच्या वायुमंडळातून येताना अपवर्तन झाल्यामुळं प्रकाश वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो. त्यामुळं आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वी दिसू लागतो. बघा, सूर्य आपल्याला क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसू लागतो. कशामुळं तर प्रकाशाच्या अपवर्तनामुळं. आणि सूर्यास्ताच्या वेळेसही सूर्य बुडाला तरी प्रकाशाच्या अपवर्तनामुळं सूर्य आपल्याला दिसतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रकाशाचे अपस्करण. ठीक आहे. सो प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय? सो प्रकाशाच्या वेग म्हणजेच बघा, पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. ओके. बघा, या ठिकाणी पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. ओके. मग पदार्थ माध्यमातून जाताना त्याचे घटक रंग, ठीक आहे. मग ज्यावेळी बघा प्रकाश विभक्त झाल्यानंतर, आता वरती आपण बघू शकतो, प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या रंगाचा जो क्रम, बघा, हे घटक रंगामध्ये जेव्हा विभक्तीकरण होतं तेव्हा त्याचा क्रम कसा असतो तर तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असा असतो. म्हणजे ता, ना, पी, ही, नी, पा, जा. ओके. हा त्याचा असतो. आणि आपल्याला माहिती आहे प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे. प्रकाश काय आहे? विद्युत चुंबकीय प्रारण. सो आणि तरंग लांबी म्हणजेच वेव्हलेंथ हा प्रारणांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. ओके. आणि आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत, म्हणजे मानव जो प्रकाश बघू शकतो त्या प्रकाशाची तरंग लांबी 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर इतकी आहे. किती आहे? सो 400 ते 700 नॅनोमीटर दरम्यानचा जो प्रकाश आहे तो मानव पाहू शकतो. ओके. आणि बघा, ह्या दरम्यान वेगवेगळे तरंग लांबीची प्रारणे आपल्याला वर लिहिलेल्या वेगवेगळ्या रंगात दिसतात. ठीक आहे. म्हणजे ही जी 7 रंग आहेत, ओके, आपण त्यांना इंद्रधनुष्याचे रंग म्हणतो, ते ह्या 400 न्यूटन मीटर ते 700 न्यूटन मीटर ह्या तरंग लांबीच्या दरम्यान आढळतात. ओके. मग बघा, याच्यामध्ये तांबड्या किरणांची तरंग लांबी सर्वाधिक असते.
तांबड्या किरणांची तरंगलांबी सर्वाधिक असते. म्हणून बघा, तर ज्या ठिकाणी रेल्वे सिग्नलिंगमध्ये एखादी रेल्वे थांबवण्यासाठी किंवा सिग्नलिंग व्यवस्थेमध्ये लाल रंग हा गाड्या थांबवण्यासाठी वापरला जातो का, तर तो दुरून दिसतो. ठीक आहे, कारण त्याची तरंगलांबी सर्वाधिक असते, त्यामुळे लाल रंग हा खूप दूरवरून आपण ओळखू शकतो. म्हणजेच बघा, 700 नॅनोमीटर ही तांबड्या रंगाचे काय आहे, वेव्हलेंथ आहे किंवा तरंगलांबी. तर जांभळ्या किरणांची ती तरंगलांबी आहे सगळ्यात कमी, म्हणजे 400 नॅनोमीटर. बरोबर. म्हणजे विचार करायचं झालं तर बघा, जर हा तांबडा रंग आहे तर तांबडा ते जांभळा याच्यापासून बघा तरंगलांबी जास्त ते कमी होत जाते. लक्षात घ्यायचं. बघा, तांबडा ते जांभळा अशा पद्धतीने आपण येऊ क्रमाने खाली, तर तरंगलांबी जास्त ते कमी होत जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा, तर ह्या जांभळ्या रंग या ठिकाणी जी वारंवारता असते, फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो, फ्रिक्वेन्सी, तर ही तांबड्या रंगाची फ्रिक्वेन्सी कमी असते. तांबड्या रंगाची फ्रिक्वेन्सी कमी असते, तर जास्त कोणाची असते, ह्या जांभळ्या रंगाची असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे आहे ते बघा, निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असतो. ही स्टेटमेंट ॲज इट इज आपल्याला लक्षात ठेवायची. ओके. निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग कसा असतो, सारखा असतो. परंतु पदार्थ माध्यमात प्रकाश लहरींचा वेग सारखाच असत नाही. निर्वातात सारखा असतो, परंतु पदार्थ माध्यमात प्रकाश लहरींचा वेग सारखा असू शकत नाही. म्हणजे वेगवेगळ्या वारंवारतेचा वेग असतो, तो सुद्धा वेगळा असतो. ठीक आहे. बघा, आणि त्या निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करतात. यामुळं बघा, माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा असतो. बघा, माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी, म्हणजे तांबड्या रंगासाठी वेगळा असेल, त्याच्यानंतर नारंगी रंगासाठी वेगळा असेल, आणि त्याचप्रकारे जांभळ्या रंगासाठी सुद्धा अपवर्तनांक वेगळा असेल. ओके, हे आपण इथे लक्षात ठेवायचं. बघा, जरी पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावर अपवाती असेल, तरी सुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोनाचे माप निरनिराळे असते. लक्षात घ्यायचं की सर्वात जास्त विचलन जे आहे ते या जांभळ्या रंगाचं होतं, आणि सर्वात कमी जे तांबड्या रंगाचं. म्हणजे जर बघायला गेलो तर प्रकाश किरणामध्ये जी दिशा बदल होते दुसऱ्या माध्यमात जाताना, तर सर्वाधिक कोणामध्ये होते, जांभळ्या रंगामध्ये, आणि कमी तांबड्या रंगामध्ये होते. हे पण लक्षात ठेवायचं. बरोबर. म्हणून सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाश सुद्धा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपतन करतो, म्हणजे त्याच्यावर येतो, ठीक आहे, तेव्हा तो 7 रंगाच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात निर्गत होतो. ओके, या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे बघा. सूर्यप्रकाश जो आहे तो एखाद्या तो 7 रंगामध्ये मांडतो. हा जो क्रम आहे, बरोबर, या ठिकाणी सर्वाधिक तरंगलांबी कोणाची असते, या लाल रंगाची असते, जी त्याला म्हणतो आपण लॅम्बडा वेव्हलेंथ. ती लाल रंगाची जास्त असते, तर हा व्हायोलेटची काय असते, कमी असते. त्यानंतर बघा, जर आपण बघायला गेलो दिशाबदल, तर ह्या व्हायोलेट रंगाचा दिशाबदल सर्वात जास्त होते, तर लाल रंगाची दिशाबदल कमी होते. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि वारंवारता या व्हायोलेट रंगाची जास्त आणि रेडची कमी असते. अशा प्रकारे वारंवारतेचा क्रम हे आपण लक्षात ठेवायचं. बघा, तर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा म्हणजेच प्रिझमचा उपयोग केला. बघा, सर्वप्रथम प्रकाशाच्या वर्णपंक्ती कोणी मिळवल्या, तर आयझॅक न्यूटन यांनी मिळवल्या. हाच पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे बघा, जेव्हा प्रकाश किरण प्रिझम मधून जातो, तर त्यावेळी त्याचं किती रंगात विभक्तीकरण होतं, 7 रंगामध्ये विभक्तीकरण होतं. त्याला आपण इंद्रधनुष्याचे रंग असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आहे, तर आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन. आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होतं. परावर्तन म्हणजे काय, तर म्हणजे जसं आलंय तसं परत जाणं. ठीक आहे. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होतं. म्हणजे समजा या ठिकाणी प्रकाश
आपाती होतोय, ठीक आहे, या ठिकाणी प्रकाश येतोय. सो तो पूर्णच्या पूर्ण त्याचं अपवर्तन होत नाही, काही प्रमाणात तो पुन्हा परत जातो, काही प्रमाणात पुन्हा परत पाठवला जातो, ठीक आहे. याला म्हणतात आंशिक परावर्तन. ओके. सो बघा, परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो. परावर्तनाच्या नियमाप्रमाणे जे आपण आधीच्या इयत्तेच्या म्हणजे 9वीच्या याच्यामध्ये बघितले होते. सो त्याच्यामुळं जो परततो ह्याच आंशिक परावर्तन असे म्हणतात. आणि उरलेल्या प्रकाशाचे काय होते, अपवर्तन होते. सो हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काही थोड्या प्रमाणात प्रकाश किरण परत जातील आणि उरलेल्याचे काय होणार आहे, या ठिकाणी अपवर्तन होणार. ओके, ही जी कन्सेप्ट आहे प्रकाशाचे आंशिक परावर्तन, ठीक आहे. सो त्यानंतर पूर्ण आंतरिक परावर्तन. पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे काय, की एखाद्या माध्यमातून जेव्हा प्रकाश जात असताना तो म्हणजे एका विशिष्ट जर दिशेने तो गेला, एखाद्या माध्यमातून परावर्तित किरण किंवा प्रकाश किरण जाताना जर एखाद्या विशिष्ट दिशेने गेला, तर तो त्या माध्यमाच्या बाहेर न जाता त्या माध्यमामध्येच राहतो. बरोबर, त्या बाहेर न जाता त्या माध्यमामध्येच राहतो. याला प्रकाशाचे आंतरिक परावर्तन म्हणतात. बघा, म्हणजे जर एखादा माध्यमातून विशिष्ट दिशेने गेलेला जो प्रकाश किरण आहे तो त्या माध्यमातून बाहेर न जाता त्यामध्येच पुन्हा परततो, ठीक आहे. त्याला विशिष्ट दिशा आवश्यक असते, फक्त हे लक्षात घ्या, किंवा विशिष्ट कोन आवश्यक असतो, त्या कोनातूनच त्याच्यात तो गेला पाहिजे, ठीक आहे. सो त्यालाच आपण काय म्हणतो, तर पूर्ण आंतरिक परावर्तन, ठीक आहे. तो बाहेर न जाता त्यात परततो, पुन्हा त्याच्यातच तो राहतो, त्या माध्यमातच, त्याला आपण म्हणतो पूर्ण आंतरिक परावर्तन. ओके, हे जस्ट ओरली लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये बघा की ज्या कोनात किंवा समजा ह्या ठिकाणी बघा प्रकाश स्रोत आहे आणि ज्या कोनामध्ये बघा, तर जेव्हा तो गेल्यावर तो त्या माध्यमाच्या समांतर अशा पद्धतीने काय करतो, मार्गक्रमण करतो. त्या कोनाला काय म्हणतात, क्रांतिक कोन म्हणतात, क्रिटिकल, ठीक आहे. सो एवढंच आपण लक्षात ठेवायचं. डिटेलमध्ये लक्षात घेण्यासाठी त्याला खूप म्हणजे डिटेलमध्ये अभ्यासावं लागेल. ओके, सो तेवढा आपल्याकडे वेळ नाही आणि ते आपल्याला एक्झामला कधी विचारणार नाही, ठीक आहे. जेव्हा आपण ऑफ सीझनमध्ये हे टॉपिक बघू तेव्हा आपण त्याला अंडरस्टँड करून घेऊया, ठीक आहे. म्हणजे बघा की आयच्या विशिष्ट मूल्यासाठी आरचे मूल्य 90 होते, त्या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन असे म्हणतात. त्यापेक्षा अधिक जर आपाती कोन असलेल्या किरणांसाठी आरचे मूल्य 90 पेक्षा अधिक होते. म्हणजे काय, जर एखाद्या माध्यमाचा आपाती किरण हा 90 पेक्षा जास्त असेल, 90 पेक्षा जास्त म्हणजे हा कोन कुठे तयार होतो, सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आपल्यामध्ये डाऊट काय असेल की हा कोन तयार कुठे होतो, तर बघा या ठिकाणी प्रकाश किरण इन्सिडेंट होतो आणि ही स्तंभिका आहे, तर स्तंभिकेशी जो कोन तयार होतो हा कोन, बरोबर. या ठिकाणी सुद्धा अपवर्तन झाल्यानंतर किंवा स्तंभिकेच्या दुसऱ्या बाजूला जो कोन तयार होतो हा बघा, हा 90 अंशाचा, ठीक आहे. सो असा कोन तयार होतो, त्याला क्रांतिक कोन म्हणतात. आणि मग त्याचे 90 असते. आणि मग ज्यावेळी बघा आपाती किरणांचा मूल्य 90 पेक्षा अधिक होते तेव्हा ते किरण घन माध्यमात परत येतात, म्हणजे ते पुढे जात नाही. ओके, सो अशा स्थितीला सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते. या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन म्हटले जाते. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग बघा आता इथे स्टेटमेंट काय असणार आहे की बघा, प्रकाशाच्या संपूर्ण आंतरिक परावर्तन होण्यासाठी जो प्रकाश किरण आहे हा क्रांतिक मूल्यापेक्षा किंवा क्रांतिक कोनापेक्षा जास्त हवा. प्रकाश किरण जो आहे हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त हवा, तेव्हा त्याचं काय होतं, पूर्ण आंतरिक अपवर्तन होतं. हे आपण लक्षात घ्यायचं. ओके, त्यानंतर बघा इंद्रधनुष्य संदर्भात इंद्रधनुष्य बघा विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या 3 घटकांचा एकत्रित परिणाम आहे. बघा, इंद्रधनुष्य जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा तो 3 घटकांचा एकत्रित परिणाम असतो. कोणत्या, तर एक म्हणजे प्रकाशाचे अपस्करण,
प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय, तर ज्या प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगामध्ये कन्वर्जन होण्याची क्रिया त्याला आपण प्रकाशाचे अपस्करण म्हणतो. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी प्रकाशकिरण एखाद्या थेंबामध्ये, पाण्याच्या थेंबामध्ये एंटर करतो, तो सर्वप्रथम त्याचं काय होतं, अपस्करण होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं अपवर्तन म्हणजे अपस्करण सोबतच अपवर्तन होतं, म्हणजे काय होतं, त्याची दिशा बदलते. बरोबर. त्यानंतर आंतरिक परावर्तन होतं, पुन्हा आंतरिक परावर्तन होतं आणि पुन्हा एकदा अपवर्तन होतं. ओके. अशा पद्धतीने काय होतं, तर आपल्याला इंद्रधनुष्य दिसतात. सो लक्षात घ्यायचं की म्हणजे समजा एखादा व्यक्ती या ठिकाणी उभा आहे आणि त्याला या ठिकाणी जर इंद्रधनुष्य बघतोय, तर सूर्यप्रकाश कुठे असेल, तर सूर्यप्रकाश त्याच्या पाठीमागे असेल, हे लक्षात घ्या. बरोबर. जर इंद्रधनुष्य आणि सूर्यप्रकाश हे एकमेकांच्या कशा असतात, विरोधी असतात. हा पॉईंट पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा, सो पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे म्हणजे प्रिझम प्रमाणे ते कार्य करतात. आणि जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबांमध्ये प्रकाशकिरण प्रवेश करतो, तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडून आणतात. नंतर थेंबाच्या आतमध्ये त्याचं आंतरिक परावर्तन होते. ठीक आहे. आणि शेवटी थेंबा बाहेर येताना त्याचे पुन्हा अपवर्तन होते. या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य स्वरूपात. सो इंद्रधनुष्य हे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक अपवर्तन. परंतु जर आयोगाने दिलं संपूर्ण आंतरिक परिवर्तन, तर ते रॉंग होईल. संपूर्ण आंतरिक, कारण संपूर्ण आंतरिक म्हणजे काय, प्रकाशकिरण एकदा हात आला तर तो बाहेर येत नाही. बघा, त्याला म्हणतात संपूर्ण आंतरिक. परंतु फक्त आंतरिक अपवर्तन होतं, म्हणजे एका वेळी तो पुन्हा रिटर्न होतो, इथूनच बाहेर न पडता तो रिटर्न होतो. ओके, हे लक्षात घ्यायचं. सो अशा पद्धतीने हे प्रकाशाच्या अपवर्तनासंदर्भात जे पॉईंट्स होते ते आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे भिंग व त्याचे उपयोग. ओके. सो लेन्स आणि त्याचे उपयोग संदर्भात आपण बघूया. भिंगे. सो सर्वप्रथम भिंगे म्हणजे काय. सो भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त पारदर्शक माध्यम आहे. बघा, ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात, ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग जे आहेत हे गोलीय असतात व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात, त्यांना द्विबहिर्वक्र भिंग म्हणतात. त्यांना द्विबहिर्वक्र म्हणजेच काय, तर कॉन्व्हेक्स लेन्स. बरोबर. ही बघा, ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ही आहे द्विबहिर्वक्र कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. आणि बघा, तर कॉन्व्हेक्स लेन्स जे असतात कडेपेक्षा मध्यभागी जाड असतात. आणि ज्या भिंगांचे दोन्ही पृष्ठ आतल्या बाजूने गोलीय असतात त्यांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग म्हणतात. त्यांच्या मध्यभागांपेक्षा कडेला जाड असतात, म्हणजे ह्याला कॉन्केव्ह लेन्स म्हणतात. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. ओके. कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्गोल भिंग आणि कॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र भिंग. सो बघा, भिंगातून जाताना प्रकाशाचे दोनदा अपवर्तन होते. भिंगातून जाताना प्रकाशाचे दोनदा अपवर्तन होते. ओके. आणि प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना. त्यामुळं किरणांची दिशा बदलते. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, किरणांची दिशा बदलते. सो हे भिंग आहेत. ठीक आहे. पहिले तीन जे आहेत बहिर्गोल भिंगाचे प्रकार, हा अशा पद्धतीने आहे. तर समतली बहिर्वक्र आणि आंतरवक्र बहिर्वक्र हे तीन. तर हा द्विअंतर्वक्री भिंग, एक समतली ज्या अशा प्रकारचा, एक बाजू चपटी आणि एक बाजू आतमध्ये, आणि बहिर्वक्र अंतर्वक्र म्हणजे दोन्ही बाजू अंतर्वक्रच असतात. ओके. हे झालं त्यांच्या संदर्भात. आता पुढचा याच्यातून जो महत्वाचा पॉईंट आहे, सो हे जे आहेत बघा, हे भिंगांसंदर्भात काही पॉईंट्स आहेत की त्याच्यामध्ये वक्रता केंद्र म्हणजे काय, तर भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास काय म्हणतात, वक्रता केंद्र म्हणतात. बघा, म्हणजे हे जे भिंग बनलेत हा दोन गोलाच्या संगमापासून बनलेला आहेत. बरोबर. सो ज्या वर्तुळाचा जे भाग असतात त्याला काय म्हणतो, वक्रता केंद्र म्हणतात. सो ह्या फक्त कन्सेप्ट आहेत. वक्रता त्रिज्या म्हणजे भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्या.
मुख्य अक्ष म्हणजे काय तर भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा. प्रकाशीय केंद्र म्हणजेच ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय तर प्रकाश किरण भिंगांच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाहीत अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. सो हा महत्वाचा आहे, हा स्टेटमेंट महत्वाची आहे. काय तर भिंगाचं प्रकाशीय केंद्र म्हणजे काय, ठीक आहे. किंवा मग असं देईल की जे प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूंना काय म्हणतात, सो भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. ओके, हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. आता मुख्य नाभी म्हणजे काय तर बघा, मुख्य नाभी हा बहिर्गोल भिंग आणि आंतरवक्र भिंगासाठी वेगवेगळे आहेत. सो बहिर्गोल भिंगाचे मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात म्हणून याला अभिसारी भिंग म्हणतात. बरोबर बघा. सो ही अभिसारी भिंगाची म्हणजे काय ते दिले बघा. बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. बघा, बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. म्हणजे कशा प्रकारे, जो या ठिकाणी जर बघितलं प्रकाश किरण याच्यावर पडले तर ते एका ठिकाणी काय होतात, गोळा होतात आणि या ठिकाणी याला काय म्हणतात, नाभी म्हणतात. ओके. सो बहिर्गोल भिंगाचे मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात म्हणून बहिर्गोल भिंगांना अभिसारी भिंग म्हणतात. मग लक्षात काय ठेवायचं, बहिर्गोल भिंग जे आहेत हे अभिसारी भिंग असतात म्हणजे ते प्रकाशाचं एकत्रीकरण घडवून आणतात. आणि अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात म्हणजे पसरतात. हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी हे पसरतात. बरोबर. सो जणू काही ते मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडतायत असं दिसतं, त्याला भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. मग अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात म्हणून या भिंगांना अपसारी भिंग म्हणतात. या भिंगांना अपसारी भिंग म्हणतात. ओके. सो बघा, आपल्याला काय इथे लक्षात ठेवायचं आहे की बहिर्वक्र भिंग जे आहेत त्यांना अभिसारी भिंग म्हणतात. बहिर्वक्र भिंग जे आहेत त्यांना अभिसारी भिंग म्हणतात, तर जे आंतरवक्र भिन्न आहेत त्यांना अपसारी भिंग म्हणतात. ओके. अपसरण म्हणजे डायव्हर्जन आणि अभिसरण म्हणजे कॉन्व्हर्जन. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. सो हे बघा, हे सुद्धा इथे आता बहिर्गोल भिंगा संदर्भात काही मिळणाऱ्या प्रतिमा त्याचे 3 नियम या ठिकाणी दिले. बघा, जर अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. आणि जर अपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. ओके. आणि जर अपाती किरण भिंगांच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याचा दिशा बदलत नाही. ओके. सो बघा, काचे संदर्भात आपण जेव्हा आरसा बघितला, आरशा संदर्भात या ठिकाणी फक्त हा नियम थोडा चेंज होतो, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये पुढचं जे काही महत्वाचं आहे ते आपण बघणार की बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा कशा असतात. ठीक आहे. सो एका ठिकाणी बघा वस्तूचे स्थान, दुसऱ्या ठिकाणी प्रतिमेचे स्थान आणि प्रतिमेचा आकार, प्रतिमेचे स्वरूप. जर वस्तू अनंत अंतरावर असेल तर प्रतिमा कुठे दिसेल, भिंगांच्या नाभीपाशी मिळते. आणि प्रतिमेचा आकार हा खूप लहान असतो, बिंदू स्वरूप, तर प्रतिमा वास्तव आणि उलट असते. त्यानंतर जर बघा जे आहे 2F1 म्हणजे दुसऱ्या जे फोकस आहे त्याच्या पलीकडे असेल, बघा 2 फोकस असतात, त्याच्या फोकसच्या पलीकडे असेल तर फोकस F2 आणि दुसरा फोकस F2 यांच्या दरम्यान ती प्रतिमा मिळते. या ठिकाणी प्रतिमेचा आकार लहान असतो, वास्तव व उलट असते. सो हा चार्ट एकदा चांगल्या प्रकारे बघून घ्यायचा. त्याच्यावर प्रश्न तर आलेला नाहीये, परंतु उदाहरणाच्या स्वरूपात आपल्याला या गोष्टी लक्षात व्हायला मदत होते. त्यानंतर बघा, आंतरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांसंदर्भात जर बघितलं तर त्यांचा जो नियम आहे बघा, तयार होणाऱ्या प्रतिमा नियम
दिले आहेत बघा, की जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास नाभीतून जातो. ओके. आणि आपाती किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. हे 2 नियम लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा या ठिकाणी दिल्यात. सो 2च आहेत या ठिकाणी कन्सेप्ट, म्हणून ह्याच्यावर आला तर प्रश्न येण्याचा चान्सेस असतो. अनंत अंतरावर जर वस्तू असेल तर प्रतिमेची स्थान हे नाभीवर होते बघा. अनंत अंतरावर असेल तर प्रतिमेची स्थान जे आहे भिंगाच्या नाभीवर, म्हणजे या ठिकाणी बघा नाभी F वर होतं. प्रतिमेचा आकार खूप लहान असतो, बिंदू स्वरूप, आणि प्रतिमा आभासी व सुलट असते. आणि प्रकाशीय केंद्र O व अनंत अंतर याच्यामध्ये कोठेही प्रकाशीय केंद्र आणि अनंत याच्यामध्ये कोठेही वस्तू असेल तर प्रकाशीय केंद्र O व नाभी F1 च्या मध्ये, प्रकाशीय केंद्र आणि नाभी F1 च्या मध्ये ही प्रतिमा तयार होते आणि प्रतिमेचा आकार लहान असतो, आभासी व सुलट. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं काय आहे, हे कार्टेशियन साइन आपण ऑलरेडी बघितलं. भिंगाचे सूत्र, जर उदाहरणावर प्रश्न आला तर भिंगाचे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. सो बघा, वस्तूचे अंतर U असेल, प्रतिमेचे अंतर V असेल आणि भिंगाचे नाभी अंतर F, तर यांचा परस्पर संबंध बघायला गेला तर 1/1/V वजा 1/U बरोबर 1/F. सो हा सूत्र, याच्याने आपल्याला भिंगाचे नाभी अंतर काढू शकतो. तर बघा, कोणत्याही गोलीय भिंगासाठी वस्तूच्या भिंगापासूनच्या सर्व अंतरासाठी हे सूत्र सारखेच असते. मात्र सर्व अंतरांसाठी चिन्ह संकेत योग्यरित्या वापरणे आवश्यक असते. सो चिन्ह संकेत आपण लास्ट टाइम पण बघितले होते. डावीकडचे अंतरे ऋण मागतात, म्हणजे ज्या भिंगाच्या इथून ही जी डावीकडचे अंतर आहेत ते ऋण मानतात, उजवीकडचे अंतर असतील धन. भिंगाच्या अक्षापासून जर वरचे अंतर हे धन मानतात, खालचे अंतर हे ऋण मानतात. हे जे चिन्ह आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके. त्यानंतर हा जो मॅग्निफिकेशन म्हणजे विशालनचं सूत्र काय आहे, भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे व वस्तूच्या उंचीशी असणारे गुणोत्तर होय. बघा, भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे व वस्तूच्या उंचीशी असणारे गुणोत्तर होय. मग विशालन बरोबर काय, तर प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची. ठीक आहे. सो याच्या संदर्भाची उदाहरणं आपल्याला बघून घ्यायची लागतात. आणि आहे बघा, भिंगाची शक्ती म्हणजे काय. ओके, भिंगाची शक्ती. सो अपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती म्हणतात. एखादा येणारा जो प्रकाश आहे त्याचं अभिसरण घडून आणणं किंवा त्याचा एखादा प्रकाश त्याचं प्रसरण घडून आणणं, याची जी क्षमता असते भिंगाची, त्याला भिंगाची शक्ती असे म्हणतात. ओके. आणि ते भिंगाच्या नाभीय अंतरावर अवलंबून असते. भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एकात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक होय. म्हणून भिंगाच्या शक्तीचे एकक काय आहे, डायोप्टर. ओके. सो बघा, हा सूत्र आहे P बरोबर 1/भागिले नाभीय अंतर. ओके, हे लक्षात. आणि भिंगांचा संयोग, सो भिंगांच्या संयोगाचा हे सूत्र आहे 1/F बरोबर 1/F1 अधिक 1/F2. ओके. ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं पण बघून घ्यायची असतात. कधी कधी आयोग जर उदाहरणांवर प्रश्न विचारतो. बघा, मानवी डोळा व त्यातील भिंगांचे कार्य हे महत्त्वाचं आहे. आयोग वारंवार याच्यावर प्रश्न विचारतो. मानवी डोळा आणि भिंगांचे कार्य याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. म्हणून लक्षात घ्या. तर मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असतं, त्याला पारपटल म्हणतात. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असतं, त्याला काय म्हणतात, पारपटल असं म्हणतात. सो बघा, प्रकाश पारपटलातूनच प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. याची प्रत्येक स्टेटमेंट आपल्यासाठी महत्त्वाची, प्रत्येक स्टेटमेंट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होते. डोळ्यात बघा, प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे म्हणजेच पारपटलाद्वारे होते. त्यानंतर पुढचा नेक्स्ट, आता पारपटलाचं संपलं. या पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, एक गडद मांसल पडदा असतो, त्याला बुब्बुळ म्हणतात.
वेगवेगळ्या लोकांच्या बुब्बुळाचे रंग वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या लोकांचे बुब्बुळाचे रंग वेगळे असतात. बुब्बुळाच्या मध्यभागी, हे झालं बुब्बुळा संदर्भात. त्यानंतर बुब्बुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते. बुब्बुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते. त्याला डोळ्यांची बाहुली म्हणतात. त्याला डोळ्यांची काय म्हणतात? बाहुली म्हणतात. बरोबर. बघा, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली उपयुक्त असते. मग डोळ्याच्या बाहुलीचे काम काय? तर डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करणे हे बाहुलीचं काम आहे. ओके. सो प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचं आकुंचन होतं. प्रकाश कमी असेल तर बाहुली रुंदावते. ओके. त्यानंतर बघा, बुब्बुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलाचा फुगवटा असतो. बुब्बुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलाचा फुगवटा असतो. डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो. डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल अशा प्रकारचा स्फटिकमय भाग असतो. त्याला भिंग म्हणतात. ते भिंग म्हणतं. बरोबर. हे स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करू शकते आणि या भिंगामुळे डोळ्यातील आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. बघा, भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर डोळ्याचा पडदा हा एक संवेदनशील पटल असते. डोळ्याचा पडदा हा संवेदनशील पेशी असतो. याच्यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. ठीक आहे. आणि या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात. हे संकेत डोळ्यांसंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात आणि मेंदू संकेताचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तशा आपणास आकलन होते. ओके. सो हे मानवी डोळ्यावरचा हा जो भाग आहे हा चांगल्या पद्धतीने लक्षात घेऊन प्रत्येक याला काय म्हणतात भागाला आणि त्याचं कार्य काय हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. सो बघा, दूरवरच्या म्हणजे अनंत अंतरावरच्या वस्तू बघताना डोळ्यांचे भिंग चपटे होते आणि भिंगाचे नाभी अंतर वाढते. बघा, ज्यावेळी आपण दूरवरच्या वस्तू बघतो त्यावेळी भिंग कसं होतं? चपटं होतं आणि भिंगाचं नाभी अंतर वाढतं. मग या ठिकाणी जर स्टेटमेंट दिली आणि आयोगाने सांगितलं की नाभी अंतर कमी होतं तर स्टेटमेंट रॉंग असणार. तर जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि भिंगाचे नाभी अंतर कमी होते. जवळच्या वस्तू बघताना भिंग फुगीर होते आणि नाभी अंतर कमी होते. सो हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत हे प्रॉपर लक्षात ठेवून द्यायच्या. ओके. पुढे नाभीय अंतराच्या आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. बघा, नाभीय अंतरावर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. ठीक आहे. या ठिकाणी बघा डोळ्याची जी डायग्राम दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण गोष्टी अवयवांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. ओके. सो अशा प्रकारचे बघा या ठिकाणी भिंग ज्यावेळी चपटे होते म्हणजे दूरवरची वस्तू पाहते त्यावेळी चपटे होतं, त्याचं नाभी अंतर वाढतं आणि जी प्रतिमा जी आहे ती पडद्यावर तयार होते. जेव्हा जवळची वस्तू बघते म्हणजे फुगीर होतं त्यावेळी त्याचं नाभी अंतर कमी होतं. बरोबर. आणि त्यावेळी सुद्धा आपल्याला वस्तू दिसते. या ठिकाणचा हा बॉक्स मधला पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे की निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते. निरोगी डोळ्यांपासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात. त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू म्हणतात. ओके. पुन्हा आपण एकदा रीड करू त्याला की निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू म्हणतात. ओके. सो मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर आहे. मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो.
आणि डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात. व निरोगी मानवी डोळ्यापासून दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो. ओके, हे लक्षात घ्या. नेत्रगोलाचा व्यास सुमारे 2.4 सेंटीमीटर असतो. हा फॅक्च्युअल पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर निरोगी डोळ्याकरिता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर 2 सेंटीमीटर असते. बघा, निरोगी डोळ्याचे भिंगाचे नाभी अंतर किती असते तर 2 सेंटीमीटर असते. ठीक आहे. त्यानंतर दृष्टीदोष व त्यावरील उपाय जे आहेत ते आपण बघू. सर्वात पहिला लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता. ठीक आहे, लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता. सो ह्याच्यामध्ये आपल्याला बघा, याला म्हणतात नियर साइटेडनेस किंवा मायोपिया. सो बघा, मायोपिया हे काय आहे तर मायोपिया हा दृष्टीदोष आहे, मायोपिया हा लघुदृष्टीदोष आहे असं लक्षात ठेवायचं. ओके. सो बघा, या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. निकटदृष्टिता म्हणजे जवळची वस्तू पाहणे. ओके. मायोपिया जवळची वस्तू पाहतो, लांबची वस्तू स्पष्ट दिसत नाही. म्हणजेच काय होतं की या दोषामध्ये डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. डोळ्याचा दूरबिंदू हा अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो, म्हणून लांबच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, जवळच्या वस्तू दिसतात. ठीक आहे. या दोषामध्ये दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते. बघा, दूरच्या वस्तूची जी प्रतिमा असते डोळ्याच्या दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते, म्हणून ती स्पष्ट दिसत नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग ह्याची कारणे काय तर डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग याची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे त्याची अभिसारी शक्ती जास्त असते आणि नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामध्ये अंतर वाढते. बघा, अंतर वाढते. हे दोन्ही कारणं व्यवस्थित लक्षात ठेवायची. याच्यावर स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारू शकतो, एकदा विचारलेले आहेत. ठीक. आणि बघा, योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. ओके. आणि यामुळे काय होतं तर प्रकाश किरणांचे अपसरण होऊन ते मग ते डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात. ओके. सो बघा, म्हणजे बघ, एक तर काय अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरला, म्हणजे दुसरा म्हणजेच काय तर अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ऋण असते, म्हणजे यासाठी ऋण शक्तीचा चष्मा वापरतात. काय ऋण शक्तीचा चष्मा वापरतात. बघा, हे सगळे पॉईंट इथे आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत आणि असेच म्हणजे आयोग काय करतो हे स्टेटमेंट असे उचलून एक्झाममध्ये टाकतो, म्हणून हे सर्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं आहे दूरदृष्टिता, याला म्हणतात फार साइटेडनेस. दूरदृष्टिता, फार साइटेडनेस, हायपरमेट्रोपिया. तर या दोषामध्ये बघा, मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकतो. या दृष्टीदोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकतो, पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहतो, परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणजे डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो. दूरदृष्टिता याला म्हणतात फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टिता. ओके. सो जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या मागे तयार होते आणि लांबच्या वस्तूची प्रतिमा जी आहे ती बरोबर दृष्टीपटलावर तयार होते. मग याची कारणं काय तर डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळं भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. आणि दुसरं कारण नेत्रगोल उभट. ठीक आहे. बघा, जे आपण निकट दृष्टीता बघितलं नेत्रगोल कसं होतं लांबट होतं, तर दूरदृष्टीतामध्ये नेत्रगोल कसं होतं उभट होतं. बरोबर. हे दोघांचे फरक लक्षात घ्यायचे. डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामध्ये अंतर कमी होते, त्या ठिकाणी अंतर वाढते. सो हे दोन्ही कारणं एक बाजूला एक म्हणजे आपण जर नोट्स बनवत असू तर एका साईडला एक कॉलममध्ये हे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला समजून घ्यायला किंवा लक्षात ठेवायला सोपं जातं. मग योग्य नाभी अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा, ते बघा, ज्यावेळी निकट दृष्टिता
हा दृष्टिदोष येतो त्यावेळी अंतर्वक्र भिंग चष्मा, आणि दूरदृष्टिता हा दृष्टिदोष नाही त्यावेळी बहिर्गोल भिंग वापरला जातो. ओके, बहिर्गोल भिंगाचे अंतर धन असते, नाभी अंतर धन असते, म्हणजे धन शक्तीचा चष्मा वापरला जातो. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. आणि पुढचा दृष्टिदोष आहे वृद्ध दृष्टिता म्हणजे प्रेसबायोपिया. म्हणजे याच्यामध्ये वाढत्या वयानुसार डोळ्याची संवेदन शक्ती सामान्यतः कमी होते, म्हणजे जे डोळ्याजवळील भिंगांचे स्नायू आहेत नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. वयस्कर माणसांचा निकट बिंदू डोळ्यापासून मागे सरकतो, त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसत नाही. आणि काही वेळा लोकांना दूरदृष्टिता व निकट दृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात, लक्षात घ्या. त्यामुळे मग द्विनाभीय भिंगाचा वापर करून तो दृष्टिदोष दूर केला जातो, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये शेवटचं बघायचं ते म्हणजे अंतर्गोल भिंगाचे उपयोग काय. सो वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व CD प्लेअर याचे रीडिंग करण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा वापर होतो, बरोबर. उपकरणामध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो. या उपकरणांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी त्यामध्ये अंतर्गोल भिंगांचा वापर होतो. त्यानंतर दरवाजावरील नेत्रदर्शिका हे छोटे संरक्षक उपकरण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्गोल भिंगाचा वापर होतो. चष्म्या बघा, निकट दृष्टिता दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. विजेरीमध्ये सुद्धा अंतर्गोल भिंग असतो. त्यानंतर कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी यांच्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा वापर होतो. बहिर्गोल भिंगाचे उपयोग एक म्हणजे साधा सूक्ष्मदर्शकामध्ये बहिर्गोल भिंग असतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये सुद्धा बहिर्गोल भिंग वापरलेला असतो, ठीक आहे. त्यानंतर दूरदर्शी जे टेलिस्कोप असतात किंवा दुर्बीण, टेलिस्कोपमध्ये सुद्धा आपण सांगू शकतो भिंगांचा वापर केला जातो, ठीक आहे. म्हणजे टेलिस्कोपमध्ये दोन प्रकारचे आहेत. अपवर्तनी दूरदर्शकमध्ये भिंगांचा वापर केला जातो, तर परावर्ती दूरदर्शकमध्ये आरसे व भिंग या दोन्हींचा वापर केला जातो, हे इथे फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रकाशीय उपकरणे जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. प्रकाशीय उपकरणे, बहिर्गोल भिंगाचा उपयोग कॅमेरा, प्रोजेक्टर, वर्णपटदर्शक वगैरे विविध प्रकारची उपकरणांमध्ये केला जातो. आणि चष्मे, बहिर्गोल भिंगाचा उपयोग दूरदृष्टिता दोष दूर करण्यासाठी येणाऱ्या चष्म्यामध्ये होतो. ओके, हे आपण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे दृष्टी सातत्य, परसिस्टन्स ऑफ विजन. दृष्टी सातत्य म्हणजेच परसिस्टन्स ऑफ विजन. सो आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतरही 1/16 सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो. बघा, आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू आपल्या डोळ्यापासून हटवली तरी पण किती, तर 1/16 सेकंदापर्यंत प्रतिमेच्या दृष्टीपटलावर तो परिणाम कायम राहतो. काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते. या परिणामाला दृष्टी सातत्य म्हणतात. ओके, आणि ह्या ठिकाणी या पॅराग्राफमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मानवी डोळ्यातील जे दृष्टीपटल आहे हे अनेक प्रकार संवेदी पेशींनी बनलेले असते. हे आधी पण आपण बघितलं होतं, तर त्या पेशींसंदर्भात बघू. तर या पेशीमध्ये दंडाकार पेशी असतात आणि शंक्वाकार पेशी असतात. कोणत्या पेशी असतात? दंडाकार पेशी आणि शंक्वाकार पेशी. सो दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात. दंडाकार ज्या पेशी असतात या प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदू प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवतात. बघा, मेंदूला प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवणाऱ्या पेशी कोणत्या? तर दंडाकार पेशी. तर शंक्वाकार पेशी ज्या आहेत प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि दृष्टीपटलावरील प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवितात. दृष्टीपटलावरील प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूला पुरवतात, बरोबर. या कोण? तर म्हणजे काय, तर प्रकाशाच्या तीव्रतेला दंडाकार पेशी रिस्पॉन्स देतात आणि शंक्वाकार पेशी ज्या आहेत त्या रंगाला प्रतिसाद देतात. हाच पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ओके, दंडाकार पेशी अंधुक प्रकाशात सुद्धा प्रतिसाद देतात, परंतु शंक्वाकार पेशींना अंधुक प्रकाशात संवेदना नसतात. बघा, शंक्वाकार पेशींना अंधुक प्रकाशात संवेदना नसतात, त्यामुळे कलर आपल्याला व्यवस्थित ओळखता येत नाही. ठीक आहे, बघा.
त्यामुळे बघा तर रंगांची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते. ठीक आहे. सो हे त्याचं कारण. आणि शंकुआकार पेशींना तांबड्या, हिरव्या, निळ्या रंगांच्या वेगवेगळ्या संवेदना असतात. शंकुआकार पेशींना बघा एक तांबडा, हिरव्या आणि निळ्या, ठीक आहे, रंगांच्या वेगवेगळ्या संवेदना असतात. मग काही व्यक्तींमध्ये विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंकुआकार पेशींचा अभाव असतो. अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत किंवा निरनिराळ्या रंगात भेद करू शकत नाही. या व्यक्तींना रंगांध म्हणतात. काय म्हणतात? कलर ब्लाइंड. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो अशा पद्धतीने हा सेकंड चॅप्टर सुद्धा आपण संपवलेला आहे. त्यानंतर पुढचा आपला जो चॅप्टर आहे तो आहे धातू विज्ञान. सो याच्यामधले जे काही फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण इथे डिस्कस करूया फक्त. ओके, सो बघा धातूंचे भौतिक गुणधर्मासंदर्भात आपण 9वीच्या विज्ञान पुस्तकामध्ये चांगल्यापैकी गोष्टी कव्हर केल्या आहेत. त्या ठिकाणी सर्व जर बघितलं तर धातूच्या भौतिक अवस्था, त्यांच्यामध्ये असणारे अपवाद, सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. या ठिकाणी पुन्हा आपली रिव्हिजन होऊ शकते. सो आपण ते पण वाचून घेऊ शकतो किंवा स्किप करू शकतो, कारण ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे आपल्याला धातू हे स्थायू अवस्था आढळतात, परंतु अपवाद जर बघितलं पारा आणि गॅलियम हे द्रव अवस्था आढळतात. ठीक आहे. धातूंचे गुणधर्म धातूंना चकाकी, तन्यता, वर्धनीयता हे गुणधर्म असतात. उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात. साधारणपणे सर्व धातू हे कठीण असतात, परंतु त्याला अपवाद काय आहे तर गण 1 मधील अल्कधातू म्हणजेच लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, बरोबर, हे त्याला अपवाद आहेत, कारण ते मऊ असल्याने ते सुरीने सुद्धा सहज कापता येतात. धातूंचा द्रावणांक उत्कलांक उच्च असतो. टंगस्टन टंगस्टन धातूचा द्रावणांक सर्वात उच्च आहे 3422. हा पॉईंट इथे फॅक्च्युअल पॉईंट लक्षात ठेवायचा. उलट सोडियम, पोटॅशियम आणि पारा, गॅलियम धातूंचे द्रावणांक उत्कलनांक कमी असतात. सो धातू ध्वनी निर्माण करतात, हे त्यांचे वैशिष्ट्य. अधातूमध्ये हे वरचे जे गुणधर्म असतात ते काहीच नसतात, चकाकी वगैरे नसते, बरोबर. परंतु फक्त लक्षात काय ठेवायचं, काही अधातू स्थायू, काही अधातू वायू आणि द्रव हे तीनही अवस्थेमध्ये आढळतात. त्यांना चकाकी नसते, त्यांना आपण चकाकी नसते, परंतु अपवाद आहे आयोडीन. आयोडीनला चकाकी असते. अधातू कठीण नसतात, परंतु त्याला अपवाद काय आहे तर हिरा हा निसर्गात सर्वात कठीण पदार्थ आहे. ओके. त्यानंतर अधातूंमधील जो कार्बनचा अपरूप आहे ग्रॅफाइट हा विद्युत सुवाहक असतो. ओके. सो अशा पद्धतीने हे पॉईंट्स आपण ऑलरेडी बघितले आहेत. आता या ठिकाणी आपण त्याची रिव्हिजन घेतली. सो आपल्याला धातूंच्या अभिक्रिया वगैरे सहज विचारल्या जात नाहीत, त्यामुळं आपण ते तूर्ता स्किप करू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी. ठीक आहे, म्हणजे क्रियाशील धातू कोणते असं क्रमाने आपल्याला विचारतात. सो त्या ठिकाणी आपण हा पॉईंट इथे डिस्कस करूया. बघा, तर सर्व धातूंची अभिक्रियाशीलता सारखी नसते, बरोबर. परंतु बघा, धातूंची इतर धातू क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया आपल्याला उपयोगी पडते. म्हणजे धातूंची अभिक्रिया ओळखण्यासाठी, अभिक्रियाशीलता ओळखण्यासाठी धातूंची इतर धातूंच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया उपयोगी पडते, हे लक्षात ठेवायचं. बघा, मग धातूची अभिक्रियाशीलता बघा या ठिकाणी लक्षात ठेवा स्टेटमेंट. लोहधातू हा तांबेपेक्षा अधिक क्रियाशील आहे. लोहधातू, ओके, हे लक्षात ठेवायचं. आता बघा या ठिकाणी आपल्याला हा जो क्रम दिलाय क्रियाशीलतेचा तोच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके. बघा, धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात. मग याच्यामध्ये बघा सर्वात क्रियाशील धातू कोण असणारे पोटॅशियम. हे बघा या ठिकाणी जास्त क्रियाशील धातू कोण आहे पोटॅशियम. त्याच्यानंतर सोडियम, मग आहे लिथियम, मग कॅल्शियम. मग याच्यामध्ये आता बघा या ठिकाणी हे कलर वेगळे करून दिलेत. मग समजा जर आयोगाला याच्यावर प्रश्न बनवायचा असेल तर याच्यामधील 4 ऑप्शन काढणार आणि मग त्याला आपल्याला विचारणार की वरीलपैकी यांच्यामधील अतिक्रियाशील धातू कोणता. मग बघा या एकूण याच्यामध्ये जर विचारलं फक्त या बॉक्समधल्या तर यांच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, परंतु मॅग्नेशियमपेक्षा पोटॅशियम अधिक आहे. मॅग्नेशियमपेक्षा कॅल्शियम जास्त क्रियाशील आहे. बघा, म्हणजे हा जो क्रम आहे तो आहे तसा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये तांबे, पारा, चांदी, मग या क्रमामध्ये सर्वात कमी क्रियाशील कोण आहे सोने आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं सोने हा शेवटलाच पाहिजे.
ओके. सो हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, बाकी हे महत्त्वाचं नाही आहे, आपण स्किप करू शकतो. सो आयनिक संयुगांसंदर्भात आपण बघितलेलं आहे. आयनिक संदर्भ बघा, धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आपण आयनिक संयुगे म्हणतो, बरोबर. मग धन आयन व ऋण आयन हे विद्युत प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितिक आकर्षण बल असतं. म्हणजे एक धन ऋण यांच्यामध्ये आकर्षण बल असतं, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि मग आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या कशा असतात, उदासीन असतात. आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. उदाहरणार्थ जो सोडियम क्लोराईड हा विद्युतदृष्ट्या कसा असतो, उदासीन असतो. त्यानंतर बघा, विशिष्ट अशा स्फटिक रचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी दोन महत्त्वाचे घटक म्हणजे पहिलं धन प्रभारित व ऋण प्रभारित आयनांचे आकारमान आणि आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिणाम. सो हे इथे आपण फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर धातुविज्ञान. धातुविज्ञान म्हणजे काय, तर मेटलर्जी. धातुविज्ञान म्हणजे मेटलर्जी. सो खनिजांपासून धातूचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे धातुविज्ञान. ओके. सो धातूंच्या आढळासंदर्भात आपल्याला पॉइंट बघायचे असतात की बरेचसे धातू जे असतात क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत सापडत नाही. ओके. धातू जे असणार आहेत निसर्गामध्ये मुक्त अवस्थेत सापडत नाही, तर ते ऑक्साईड्स, कार्बोनेट, सल्फाइड, नायट्रेट या क्षारांच्या स्वरूपात संयुक्त अवस्थेत आढळतात. कशा आढळतात, तर क्षारांच्या स्वरूपात संयुक्त अवस्थेत आढळतात. मात्र जे कमी क्रियाशील धातू असतात किंवा अक्रियाशील धातू हे मुक्त प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ चांदी, सोने, प्लॅटिनम हे धातू निसर्गामध्ये मुक्त अवस्थेत आढळून येतात. ओके. तर बघा, ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हणतात. ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हणतात. ठीक आहे, हे इतकंच पॉईंट लक्षात ठेवायचं. आता धातू विज्ञानाची जी मूलतत्वे आहेत, धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळण्याचे टप्पे, याच्यामध्ये धातूंचे सहंतीकरण केलं जातं. ओके. त्यानंतर म्हणजे बघा, उदाहरणार्थ गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. ओके. सो याच्यामध्ये कोणतं आहे, विफ्लफली टेबल पद्धत, ही सुद्धा धातूंचं विलगीकरण करण्याची पद्धत आहे. सो हे आपण जस्ट एक लक्षात ठेवायचं या पद्धती. त्यानंतर जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बघा, चुंबकीय विलगीकरण पद्धत. ते गुरुत्वीय होतं, हे चुंबकीय, म्हणजे चुंबकाचा वापर करून धातूंचे शुद्धीकरण केले जाते याच्यामध्ये. त्यानंतर तिसरा पद्धत आहे फेनतरण पद्धत, म्हणजे फ्लोटेशन मेथड. बघा, तर फेनतरण पद्धत ही धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही म्हणजे हायड्रोफिलिक आणि जलविरोधी हायड्रोफोबिक या दोन गुणधर्मावर आधारित असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त. फेनतरण पद्धतमध्ये धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही आणि जलविरोधी या दोन गुणधर्मांवर आधारित आहे, हे लक्षात ठेवायचं. बस इतकंच. त्यानंतर बघा आहे अपक्षालन म्हणजे लिचिंग. अपक्षालन म्हणजे लिचिंग. नंतर बघा, याच्यामध्ये धातूंचे निष्कर्षण जर बघायला गेलं तर अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण. बघा, तर अभिक्रियाशीलता श्रेणीच्या सर्वात वर असलेले धातू खूप अभिक्रियाशील असतात. उदाहरणार्थ पोटॅशियम, सोडियम आणि ॲल्युमिनियम हे जास्त अभिक्रियाशील धातू असतात. बघा, जास्त अभिक्रियाशील धातूंच्या त्यांच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन गमावून त्यांचे धन आयन होण्याची क्षमता जास्त असते. ठीक आहे. धातूचे निष्कर्षण संदर्भात पॉइंट आपण जस्ट ओव्हरलुक करून घेतले तरी चालेल. सो या ठिकाणी बघा, ॲल्युमिनियमचे निष्कर्षणासंदर्भात आपण बघायचं झालं तर ॲल्युमिनियमची संज्ञा काय ते ॲल्युमिनियमचा अणुअंक 13, रंग रुपेरी पांढरा असतो, इलेक्ट्रॉन स्वरूपात 2, 8, 3 आणि संयोजक किती असते 3 असते. ठीक आहे. सो ॲल्युमिनियमचं जे धातुक आहे, ॲल्युमिनियमचं धातुक
कोणतं आहे तर बॉक्साईट. ॲल्युमिनियमचं मूळ धातू काय आहे बॉक्साईट आहे, हेच फक्त आपण लक्षात ठेवायचं. सो ॲल्युमिनियम जे आहे बॉक्साईट पासून निष्कासन केले जाते. सो बॉक्साईटमध्ये 30% ते 70% इतके ॲल्युमिनियम ऑक्साईड सो असते, लक्षात ठेवायचं. सो हे जे आहे ॲल्युमिनियमचा मुख्य धातू कोणता आहे तर बॉक्साईट. सो त्यानंतर आपल्याला फक्त या ठिकाणी महत्वाचं आहे संमिश्रीकरण ॲलोईंग. ठीक आहे. सो म्हणजेच काय तर एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एकजिन्सी मिश्रणास आपण काय म्हणतो संमिश्र म्हणतो. उदाहरणार्थ ब्रॉन्झ. ठीक आहे. ब्रॉन्झ हे 90% तांबे आणि 10% कथील यांच्यापासून तयार केलेले असते. ब्रॉन्झ 90% तांबे आणि 10% कथील यांच्यापासून तयार केलेले संमिश्र आहे बघा. सो का तर ब्रॉन्झचे पुत्र म्हणजे ब्रॉन्झवर इतर म्हणजे तांबे किंवा कथील यांच्यापेक्षा ब्रॉन्झ या संमिश्रावर हवामानाचा परिणाम कमी होतो म्हणून. त्यानंतर बघा की जे स्टील आहे स्टेनलेस स्टील याच्यामध्ये 74% लोह, 18% क्रोमियम, 8% कार्बन यांच्यापासून तयार केलेले संमिश्र आहे. ठीक आहे. हे दोन ब्रॉन्झचं संमिश्र त्याचं प्रमाण आपण लक्षात ठेवायचं आणि स्टीलचं आयोग विचारू शकतो का तर स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बॉक्समधली ही जी माहिती आहे की संमिश्रामध्ये एक धातू जेव्हा पारा असतो तेव्हा त्यास पारद संमिश्र म्हणजेच अमाल्गम असे म्हणतात. ठीक आहे. मग बघा सोडियम अमाल्गम, झिंक अमाल्गम इत्यादी रजत पारद संमिश्राचा उपयोग बहुत करून दंतवैद्य करतात. सुवर्ण पारद संमिश्राचा उपयोग सोन्याच्या निष्कर्षणासाठी करतात. आता रजत म्हणजे काय तर चांदी आणि सुवर्ण पारद संमिश्राचा उपयोग सोन्याच्या निष्कर्षणासाठी केला जातो. हा बॉक्स सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ओके. सो अशा पद्धतीने ह्या लेक्चरमध्ये आपण ह्या 10वीच्या विज्ञानामधील म्हणजे केमिस्ट्री आणि फिजिक्स मधील भागामध्ये पुढचे जे 3 चॅप्टर आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये उरलेले जे 2 चॅप्टर्स आहेत ते आपण कव्हर करूया. ओके. आय होप की या लेक्चरचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल आणि ह्या 3 चॅप्टर मधले जे महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते तुम्हाला आता हायलाईट झाले असतील. तर म्हणजे जेणेकरून तुमच्या रिव्हिजनमध्ये हे पॉईंट्स वारंवार आले पाहिजेत म्हणजेच येणाऱ्या एक्झाममध्ये आपण चांगल्या प्रकारे जर याच्यावर प्रश्न आले तर ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. सो बघा मित्रांनो या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याच प्रकारे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाही लेक्चर्स उपलब्ध होतील. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून जे पण आपल्या लेक्चरच्या लिंक्स असतील किंवा अपडेट्स असतील तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बघा आपल्या लेक्चरचे लिंक्स किंवा इतर माहितीसाठी आपल्या चॅनलचा आपण एक टेलिग्राम चॅनल सुद्धा क्रिएट केलेला आहे स्टडी फर्स्ट MPS नावाचा. सो त्याला जॉईन व्हा. त्याच्या लिंक जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो तुम्ही तिथे जॉईन होऊन तुम्ही त्यासुद्धा लिंक आणि इतर गोष्टी किंवा PDF जे अपलोड करतो त्या चॅनलवर अपलोड करतो सो ते तुम्हाला तिथून मिळतील. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.